सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे मिटून घेऊया. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका देऊन ही कृती करायला सुरुवात करूया. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक सोंगलं असेल, डोकेदुखीचा त्रास असेल, नाकासंबंधी कोणतेही विकार असतील तर मात्र कपालभाती करणं टाळावं. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण काउंटिंग करूया मनातल्या मनात. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. मध्यम पट्टीतले ओंकार. एका लागोपाठ एक 3 ओंकार. खोलवर दीर्घ श्वास. ओ. 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 काही क्षण शांत. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हाताच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून द्या. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. आपल्या पाठकण्याला थोडस पुढे झुकणार, थोडासा ट्विस्ट देणार आणि थोडासा स्ट्रेच देणार. ठीक आहे, सुरू करूया. दोन्ही पाय समोर घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं.
दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. थोडंसं कमरेतनं पुढे जायचं. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा वर यायचं आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. डावा पाय मात्र वर उचलायचा नाहीये. तो तसाच असेल, फक्त आपलं कपाळ गुडघ्याकडे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. आता ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. ठीक आहे, थोडीशी जलद सुरू करूया. एक, उजवीकडून कपाळ खाली जमिनीकडे. दोन, बरोबर. तीन, चार आणि पाच. बरोबर. 5 वेळा विरुद्ध बाजूने. आता डावा पाय सरळ करा, सॉरी उजवा पाय सरळ करा. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल आता उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि ही सेम कृती 5 वेळेला विरुद्ध बाजूने सुरू करूया. एक, पुढे झुकायचंय आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. उजवा पाय खाली जमिनीवर सरळ असेल. दोन, तीन, चार आणि पाच. बरोबर. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झाले की थांबा. दोन्ही पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. पाठीच्या मणक्याला आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट दिलाय. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया नौकाचालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. हा, आता हलकसं मागे जायचं आणि मग पुढे. आपली हाताची मूठ पावलांच्या बाहेर जाऊ देत. एक, 5 वेळेला. दोन, तीन, पाय जोडून घ्या, पाय जोडून घ्या. हा, चार आणि पाच. आता पुन्हा मध्ये यायचं. हाताच्या मुठी आपल्या जमिनीला समांतर असतील. आता पुढून मागे जा. पुन्हा पुढे जाताना हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर जाऊ देत. एक आणि जास्तीत जास्त मागे. दोन, तीन, चार, बरोबर, आणि पाच. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर जास्तीत जास्त. आता ज्यांना पाठीची आणि कमरेची दुखणी आहेत त्यांनी मात्र ओव्हर ट्राय करू नका. हा, यथाशक्ती प्रयत्न करा. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. दोन्ही हात समोर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे जायचं. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी. श्वास सोडत सोडत पुढे. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. बरोबर. श्वास सोडत पुढे. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत पुढे. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा. दोन्ही पायांना स्ट्रेच द्या. जास्तीत जास्त स्ट्रेच. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. आणि यथाशक्ती थांबा. सावकाश श्वास घेत घेत वर या. सावकाश श्वास घेत घेत वर. छान. आणि दोन्ही पावलं जुळवून घ्या. बटरफ्लाय मध्ये विश्रांती. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे. सैल सोडा. पाठकडा सरळ करा. पाठकडा सरळ. दोन्ही हात कोपरात न सरळ. पाठीचा मणका सरळ. शक्य असेल तर गुडघे मांड्या अजून जमिनीकडे जातायत का बघा. गायकवाड सर.
अजून बघा जातात का गुडघे मांड्या जमिनीकडे. हा, लूज करा, पाठकणा सरळ करा आणि एकदम लूज बसा. हा, छान. पाटील सरांचे छान बघा. बरोबर. पाठ आणि डोळ्यात अलगद मिटून घ्या. या स्थितीमध्ये काही क्षण थांबा. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. पायाला जो काही ताण आला होता तो सगळा रिलीज होतोय, त्याची जाणीव करूया. या स्थितीमध्ये नेक रोटेशन. आज आपल्याला नेक रोटेशन डोळे उघडे ठेवून करायचे, मोठे डोळे करायचे आणि मग कृती करायची. हा, सुरू करूया. सावकाश हनुवटी गळ्याकडे. आणि आता सुरू करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. डोळे उघडे ठेवून आज कृती करूया आपण. क्लॉकवाईज 3 वेळेला. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एकदा. अगदी सावकाश जाणीवपूर्वक हालचाल. आणि आता डावीकडून उजवीकडे. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. 3 वेळेला विरुद्ध बाजूने. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबायचं. मान मध्यभागी आहे ती सरळ करायची आणि आता डोळे मिटून घ्यायचे. जो काही नेक रोटेशनचा बदल आपल्या कंठाच्या इथे, त्याचा अनुभव करूया. आता आपण चक्की चालू. आपल्या उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, तो थोडासा वर उचलायचा आहे उजवा पाय आणि गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1, 2, डाव्या हाताने डावं पाऊल पकडा. 3, 4, 5. हा, विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. उजवा पाय खाली. आता डाव्या पायाचा अंगठा पकडा, थोडासा पाय वर उचला आणि जाता जसं जळतो त्याप्रमाणे कृती क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की डावा पाय खाली घ्या आणि तिथल्या तिथेच साधी मांडी घाला. तिथल्या तिथेच साधी मांडी. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईन आणि 3 वेळेला वरून, म्हणजे थोडेसे आपले कोपरं वर घ्यायची आणि खाली क्लॉकवाईज. 1, 3 वेळेला. 2, 3. 3 वेळेला विरुद्ध बाजूने. पुन्हा कोपरं जॉईंट आणि आता मागून पुढे. 1, 2, 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. तर दोन्ही हात जे आहेत ते एका हातावर दुसरा हात ठेवायचा, जसे आपण हाताची खडी करतो ना तसं. हा, एका हातावर दुसरा हात. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत हात लांब करायचे. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि श्वास सोडत जवळ. श्वासाकडे लक्ष देऊन सावकाश कृती. श्वास सोडत जवळ घ्यायचे. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत लांब. एका लयीमध्ये, रिदम मध्ये येऊ देत हालचाल. आणि श्वास सोडत जवळ. पुन्हा श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. आता दोन्ही हात समोर घ्या. मगाशी आपण असे आडवे घेतले होते, आता उभे घ्यायचे एकमेकांच्या जवळ. हं? जसं आपण जिम मध्ये करतो ना एक्सरसाइज, त्याचप्रमाणे फक्त श्वासाकडे लक्ष आपण देतोय. श्वास घेत घेत लांब. बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. मागून खांदे जास्तीत जास्त एकमेकांच्या जवळ जातील
आणि श्वास सोडत जवळ. अजून एकदा श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आज आपण दोन नवीन आसनं बघणार आहोत. एक म्हणजे अर्ध मत्स्येंद्रासन आणि दुसरं गोमुखासन. तर गोमुखासनसाठी तुम्हाला कदाचित एक छोटासा नॅपकिन जवळपास लागेल. कारण की आपल्याला हातांची अशी गुंफण करायची आहे, तीही मागच्या बाजूने. म्हणजे बघ अशा प्रकारे आपल्याला हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे आहेत. आता हे समजा आपल्याला सहज जमलं नाही ना, तर मग आपल्याला अशी नॅपकिनची घडी करायची. म्हणजे एक नॅपकिन घ्यायचा, त्याचं एक टोक एका हातात पकडायचं, दुसरं टोक दुसऱ्या हातात, आणि अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. म्हणून एक नॅपकिन जवळपास ठेवा. तर दोन्हीही कृती मी दाखवते आधी एकत्र कशा करायच्या, मग आपण एकत्रित करूया. तर आज आपण बघणार आहोत अर्धमत्स्येंद्रासन आणि गोमुखासन. दोन्हीही आसनं पाठीच्या मणक्यासाठी चांगली आहेत. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी चांगली आहेत. त्याचबरोबर म्हणजे आपल्या पोटाचं आरोग्य सुधारतं. आणि मधुमेह, थायरॉइड उपचारात्मक आहेत. खूप सारे आजार ह्या दोन्हीही आसनांच्या सरावाने लांब राहतात. आपला कॉन्फिडन्स वाढतो. अ, आपला मेटाबॉलिझम रेट वाढतो. कोणी करू नये तर ज्याला पुन्हा पाठीचा त्रास आहे, नुकतंच ऑपरेशन झालं असेल, पाठकणा किंवा पोटासंबंधीचे कुठलेही ऑपरेशन झाले असतील, तर मात्र हे करणं टाळायचं. त्याचबरोबर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, म्हणजे खांदेदुखीचा त्रास आहे, त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. तर हे कसं करायचं बघूया. दोन्हीही आसन दाखवते, बघा आपण एकत्रित करू. दोन्ही पाय अगदी समोर घ्यायचे. आपण वक्रासन पाहिलंय, तुम्हाला आठवतंय का? आपण असं पाय फोल्ड केला होता, हाताला समोरून विळखा आणि मागे वळलो होतो. सेम कृती आहे अर्धमत्स्येंद्रासनची. सेम कृती, फक्त थोडंसं आता आपला पाय जो आहे ना, तो आपण फोल्ड करणार आहोत. बघा, मत्स्येंद्रनाथ जे आहेत, हे नाथ संप्रदायाचे गुरु आहेत. हे आपण ऐकलं असेल. तर त्यांच्या नावाने हे एकमेव आसन आहे की जे त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. तर याच्या मागे पण एक मोठी आख्यायिका आहे, पण ती आता सांगायला वेळ नाहीये. तुम्हाला मी फक्त आता आसनाची कृती दाखवते कशी केली जाते. तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे घ्यायचं अशा प्रकारे. हं. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा. त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ येते. आपल्याला टाचेवर बसायचं नाहीये, तर ती फक्त सीटच्या जवळ अशी घ्यायची. हं. त्यानंतर उजवा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे, शेवटचं माकड हाड असतं ना, म्हणजे सीटपासून 1 ते 2 सेंटीमीटर लांब. आता ह्याची आदर्श कृती बघा कशी आहे या आसनाची. तर इथे आपल्याला डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन विरुद्ध बाजूने उजव्या पायाचं अँकल पकडतात या आसनामध्ये. आणि मग समजा आपला हात अशा अँकल पर्यंत नाही पोचला, नसेल जात, तर समोरनं विळखा घालायचा अशा प्रकारे. ठीक आहे. समोरनं विळखा तुम्ही देऊ शकता. हं. ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा. उजव्या बाजूला मागे वळायचं, मागची भिंत बघायची. जो हात सपोर्टसाठी खाली आहे ना, जमिनीवर, तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. बघा अशा प्रकारे. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. खांदे एका रेषेमध्ये येतात. हे झालं अर्धमत्स्येंद्रासन. आता आपल्याला समोरनं समजा विळखा घालता येत नसेल अशा विरुद्ध बाजूने, तर मग असा जर ट्विस्ट नाही घेता आला, तर समोरूनच असा हाताने विळखा द्यायचा डाव्या हाताने, आणि बाकीची कृती सेम असेल आपली. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे आसन करू शकता. आपल्याला लाभ सारखेच मिळणार आहेत, कशाही प्रकारे केलं तरी. उलटचाल करताना आधी मान सरळ होईल, समोरनं हाताचा विळखा काढायचा, खाली असलेला पाय सरळ करायचा, मग वर असलेला दुसरा पाय. ठीक आहे. हे झालं अर्धमत्स्येंद्रासन. हे आपल्याला दोन्हीही बाजूनी करायचंय, एकदा उजव्या आणि डाव्या. आता गोमुखासन पण दाखवते, मग आपण दोन्हीही आसनं एकत्रित करूया. गोमुखासन मध्ये सुद्धा दोन्ही पाय असे समोर ठेवायचे.
आणि दोन्ही पाय विरुद्ध बाजूने एकमेकांच्या जवळ घ्यायचे. म्हणजे बघा कसा, उजवा पाय वर उचलून विरुद्ध बाजूने म्हणजे डाव आडवा करून त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ येईल. खाली असलेला जो डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल उजव्या सीट जवळ. लक्षात आले बघा. दोन्हीही पावलं विरुद्ध बाजूने आपल्या सीटच्या जवळ आहेत. आता आपले हे गुडघे जे आहेत ते एका रेषेमध्ये यायला पाहिजेत. तर ते एका रेषेत येण्यासाठी काय करायचं? आपले हात पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलायचा, थोडंसं पुढे झुकायचं हं, आणि मग पुन्हा एकदा सीटचा भाग जमिनीवर घ्यायचा. म्हणजेच आपले दोन्हीही गुडघे, मांड्या लॉक होतात आणि गुडघे एका रेषेमध्ये येतात. आता त्यानंतर जो पाय वर आहे, म्हणजे आता इथे उजवा पाय वर आहे, त्यामुळे प्रथम डाव्या हाताचा तळवा उजव्या पायावर ठेवायचा, उजव्या गुडघ्यावर, मग उजव्या हाताचा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, पाठकणा सरळ. हे मेडिटेटिव्ह आसन आहे. आता गोमुखासन ह्याला का म्हणतात बघा, ही जी पावलं आहेत ना, ती गायीच्या कानाप्रमाणे दिसतात आणि जो गुडघा आणि आपल्या पायाचा जो आकार झालाय, तो गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो. म्हणून याला गोमुखासन असं नाव आहे. तर इथे आपण काही सेकंद थांबणार आहोत आणि मग पुढची कृती करणार ती म्हणजे बद्ध हस्त गोमुखासन. जसं मगाशी मी तुम्हाला दाखवलं, की आपल्याला एक हात वर घ्यायचा आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी इंटरलॉक करायची. तर इथे उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, स्ट्रेच द्यायचा, तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जायचा. थोडंसं असं तुम्ही गोल करून घेतलात ना, की हात थोडासा लांब होतो, स्ट्रेच होतो. त्यामुळे तुम्हाला हातांची बोटं एकमेकांमध्ये जी गुंफवतो ना, ती कृती करणं सोपं जातं. बघा समोरनं हे आसन असं दिसणार. म्हणजे आपल्या उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. संपूर्ण आपली उजवी बाजू जी आहे कमरेपासून ती ताणली जाते. डाव्या खांद्यावरती प्रेशर येतो. इथे पाठकाणा सरळ ठेवायचा, डोळे मिटून काही सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा. समोरून हे आसन अशा प्रकारे दिसतं आणि आता मागून बघा. आता तुमची बोटं समजा सहज इंटरलॉक होत नसतील, तर नॅपकिनचा आधार घ्यायचा, एका हातामध्ये दुसरं टोक पकडायचं आणि अशा प्रकारे कृती करू शकतो. हे बघा. एक टोक एका हातात, दुसरं टोक दुसऱ्या हातामध्ये आणि जेवढं जेवढं जवळ जवळ घेता येईल तेवढं जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा आपल्या क्षमतेप्रमाणे आणि मग थांबायचं. ठीक आहे. आता आसन सोडताना बघा, जशी प्रत्येक आसन आहे एका टेक्निकनेच गेलं पाहिजे आणि टेक्निकनेच आपण त्याची उलटचाल केली पाहिजे. आता ही झाली आपली अंतिम स्थिती. आसन सोडताना जो हात खाली आहे, तो पहिल्यांदा गुडघ्यावर घ्यायचा. मग वर असलेला हात खाली घ्यायचा. खाली असलेला पाय सुरुवातीला सरळ करायचा आणि मग वर असलेला दुसरा पाय. विश्रांती घ्यायची आणि मग हेच आसन दुसऱ्या पायाने पण करायचं. ठीक आहे? करूया आपण. सुरुवातीला आपण करूया अर्धमत्स्येंद्रासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. हं. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे घ्या किंवा गुडघ्याच्या जवळ. हां. खाली असलेला डावा पाय सरळ फोल्ड करा. त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्या. बरोबर, छान. आता आपला उजवा जो हात आहे तो मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाचं अँकल पकडा. जर आपला हात अँकल पर्यंत पोहोचत नसेल तर काही हरकत नाहीये. सर पाऊल बघा खाली जमिनीवर टेकतंय का? पाटील सर. तुमचा जो उभा पाय आहे ना, उजवा पाय. आता हे बघा, हे कसं पाऊल खाली जमिनीवर आहे ना, तुमचं थोडंसं असं वर येतंय. जर दुखत असेल ना, स्ट्रेच लागत असेल तर ओव्हर ट्राय नको. हां. आता डाव्या हाताने समोरनं उजव्या पायाला वळखा द्या आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आता जो हात सपोर्टसाठी खाली जमिनीवर आहे ना, तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. खांदे एका रेषेमध्ये येतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि देहधारणा. श्वास चालू आहेच. बघा पाठकण्यावरती एक हलकासा ट्विस्ट आहे. गळ्यावरती सुद्धा उजव्या बाजूने दाब, डाव्या बाजूने ताण आहे. आपले खांद्यांच्या इथे प्रेशर आहे. जोड श्वासाची. बरोबर.
श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी आणा. जो हात मागे आहे तो पुन्हा एकदा पाठीच्या मणक्याच्या इथे म्हणजे सीटच्या जवळ घ्या. समोरून हाताचा विळखा सोडा. खाली असलेला डावा पाय सरळ करा. मग वर असलेला उजवा पाय आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या पलीकडे जाऊ देत. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा. त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ येऊ दे. टाचेवर बसू नका, फक्त जवळ घ्यायची आहे ती. हा, डावा पाय आपल्याला असं उभा करायचा आहे. जास्त जास्त आडवा न करता यथाशक्ती प्रयत्न करा की तो उभा राहील. आता डावा हात मागे. शक्य असेल तर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर अँकल पर्यंत हात नसेल पोचत तर मात्र समोर न विळखायला डाव्या पायाला उजव्या हाताने आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता डावा हात जो खाली जमिनीवर आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून घ्या आणि पुन्हा एकदा बघा. आता डाव्या बाजूचे जे आपले हिप जॉईंट्स आहेत तिथे ताण आहे. पाठकणा गळ्याच्या इथे ट्विस्ट आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी. डावा हात पुन्हा सपोर्टसाठी खाली जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. खाली असलेला उजवा पाय सरळ करा. मग वर असलेला डावा पाय आणि विश्रांती. आपण जी काही कृती केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. पुढे करूया गोमुखासन. आणि त्यासाठी स्थिती पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचा पाऊल डाव्या सीटच्या जवळ आडवा फोल्ड करायचा आणि खाली असलेला डावा पाय फोल्ड करा आणि त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ. बरोबर. आता दोन्हीही पावलांवर आपले हात ठेवा. हाताचे तळवे. सीटचा भाग वर उचला. थोडस पुढे झुका आणि मग पुन्हा सीटचा भाग जमिनीवर येऊ देत. हा, आपली पावलं ना आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायची म्हणजे बरोबर सीटचा भाग जमिनीवर येऊ देत. पावलं आपली आपण ऍडजस्ट करा. ठीक आहे. आता उजव्या गुडघ्यावर डाव्या हाताचा तळवा ठेवा आणि मग उजव्या हाताचा तळवा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, पाठकणा सरळ. डोळे मिटून घेऊया. गोमुखासनच्या सरावाने आपले हिप जॉईंट्स पण मोकळे होतात. थाय मसल्स मध्ये जो स्टिफनेस पण आलेला आहे किंवा सीटचा भाग, कमरेचा भाग जो आपला वाढतो, तर तो त्याला एक छान असा आकार येण्यासाठी हे गोमुखासन जरूर करावं. डोळे मिटून जाणीव श्वासाची. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे हे. मेडिटेटिव्ह आसन आहे. श्वास घेतोय, सोडतोय. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. 1 ते 2 श्वास इथे थांबूया आणि मग पुढची वाटचाल करूया. डोळे उघडायचेत. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक हलकसा खेच द्यायचा वरच्या बाजूने. तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जा आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफली जातायत का ते बघा. आपली मान मात्र सरळ असेल. ती कुठेही पुढे किंवा मागे नाही करायची. हा, समोर बघायचं. बरोबर. आणि आता डोळे मिटून घ्या.
पुन्हा एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. डाव्या खांद्यावर एक हलकसा प्रेशर असेल. उजवी बाजू तुमची ताणली गेलीये. जोड श्वासाची. छान. उलट चाल करूया. डोळे उघडा. आधी जो खाली असलेला डावा हात आहे तो गुडघ्यावर ठेवा. मग वर असलेला उजवा हात खाली येईल. बरोबर. खाली असलेला डावा पाय सुरुवातीला सरळ करा पहिल्यांदा आणि मग वर असलेला उजवा पाय. विश्रांती घ्या थोडा वेळ. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ घेऊया. खाली असलेला उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ घ्या. पुन्हा आपले गुडघे एका रेषेत येण्यासाठी दोन्ही हातांचे तळवे पावलांवर ठेवायचे. थोडंसं पुढे झुकायचं. पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची. सीटचा भाग पुन्हा जमिनीवर ठेवायचा. बरोबर. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा, मग डाव्या हाताचा तळवा. पुन्हा डोळे मिटून देहधारणा आणि प्राणधारणा. आपल्याला कुठल्या बाजूने हे आसन व्यवस्थित जमतंय, उजव्या की डाव्या पायाने, हे आपलं आपण तपासून पाहूया. बद्ध हस्त गोमुखासनसाठी आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. एक हलकासा खेच द्यायचा त्याला आणि तो मागे फोल्ड करा. खाली असलेला उजवा हात थोडासा गोलाकार फिरवून मागे घेऊन जा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून घ्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. नजर समोर आणि मग डोळे मिटून घ्या. आता आपली डावी बाजू ताणली गेली आहे कमरेपासून हाताच्या कोपऱ्यापर्यंत. उजव्या खांद्यावर प्रेशर आहे. आपल्या दोन्ही आता डाव्या पायाचे जे हिप जॉइंट्स आहेत, थाय मसल्स आहेत, तिथे स्ट्रेच आहे. जोड श्वासाची. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. समोर बघायचं सरळ, मान खाली न घेता. प्रथम आपला उजवा हात खाली येईल गुडघ्यावर, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करा जमिनीला घासत घासत आणि मग वर असलेला डावा. सावकाश. विश्रांती. आपण जी दोन आसनं केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश. दंड स्थितीमध्ये राहूया. उठून उभे राहूया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण ताडासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा ताण आणायचा. दोन्ही हातांमध्ये वरच्या बाजूने स्ट्रेच. नजर समोर. जास्तीत जास्त ताण आणि मग टाचा वर उचलूया. जास्तीत जास्त स्ट्रेच, स्ट्रेच, ताण, ताण, ताण. छान. सावकाश टाचा खाली घ्या. आता हात आपल्याला तसेच वर ठेवायचे. फक्त थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. आता समजा हात कोपऱ्यातनं फोल्ड होत असतील, तर मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगकडे घ्या हातांचे. हाताची पकड एकदम घट्ट आणि ताणलेली सारख्या होईल. आता श्वास घे, टाचा वर उचला आणि श्वास सोडत खाली घ्या. बरोबर. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता हात तसेच ठेवायचे वरच्या बाजूने आणि फक्त पायामध्ये हालचाल करायची. 1, 2, 3, 4,
5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. सावकाश हातांची बोटं जी एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्या आणि दोन्ही हात सावकाश खाली घ्या. विश्रांती. आज आपल्याला एक आसन बघायचंय. थोडंसं बॅलन्सिंग आसन आहे हे. त्यामुळे करताना काळजी घ्या किंवा समोर एखादी आपली भिंत आहे, टेबल खुर्ची असेल, तर त्या टेबल खुर्चीचा आधार घ्या हातासाठी म्हणजे आपलं बॅलन्स व्यवस्थित राहण्यासाठी. तर आज आपल्याला करायचंय नटराजासन. आधी दाखवते, मग आपण करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सपोर्ट कसा घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा उजव्या पायाचा. डावा हात समोर घ्यायचा, जमिनीला समांतर. कमरेतनं पुढे झुकायचं. ठीक आहे. इथे आपल्याला बॅलन्स सांभाळायचंय म्हणून डाव्या हाताने समोरून टेबल, खुर्ची किंवा भिंत जे काही असेल ते पकडायचंय. ठीक आहे. आता जो आपण उजवा पाय फोल्ड केलाय, ठीक आहे, तो आपल्याला मागच्या मागे थोडासा स्ट्रेच करायचा. म्हणजे आपल्या उजव्या पायाची जी मांडी आहे ती जमिनीला समांतर येईल आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटाकडे. तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅलन्सिंग आसन करायचंय, ते म्हणजे नटराजासन. तर इथे तुम्ही एखाद्या गोष्टीचा आधार घेऊ शकता बॅलन्स साधण्यासाठी. उलट चाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं, हात खाली घ्यायचा, पाय खाली घ्यायचे. हीच कृती विरुद्ध बाजूने. ठीक आहे. सुरू करूया. यथाशक्ती प्रयत्न असेल. आता ज्यांना पकडता येत नसेल अँकल, तर त्यांनी काय करा, डावा हात तसाच समोर घ्यायचा, उजवा पाय मागे घ्यायचा आणि जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा. जर अँकल पकडता नाही आला तर हाताचा सपोर्ट समोरनं घ्या आणि कृती करा. किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल, गुडघा जास्त स्ट्रेच होत नसेल, त्याला जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल, तर पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचा आणि मागे न्यायचा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा अँकल पकडता येत नसेल, त्यांच्यासाठी अशा प्रकारे ते आसन करू शकतात. करूया सुरुवात. समोर एखाद्या गोष्टीचा आधार घ्या. जे नवीन करतायत, बॅलन्स जाऊ शकतो आणि हे साहजिकच आहे. जसजसं आपला कंट्रोल वाढेल आपल्या कृतींवरती, तसतसा आपला बॅलन्स सुद्धा पुढे सांभाळला जातो. हं? करूया सुरुवात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. हा. डावा हात समोर घ्या. डाव्या हाताने समोरून एखाद्या गोष्टीचा आधार घ्या म्हणजे तुमचा बॅलन्स व्यवस्थित राहिला जाईल. थोडंसं कमरेतनं पुढे झुका. मागे असलेला उजवा पाय जो आपण अँकल पकडलाय त्याची मांडी हलकीशी स्ट्रेच करा. थोडीशी ओपन करा मागच्या मागे. बरोबर. छान. छान. सगळ्यांचा छान प्रयत्न आहे. खूप छान. व्हेरी गुड. आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. इथे यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करा. हळूहळू हात, पाय खाली आणि थोडा वेळ विश्रांती. बघा आपला संपूर्ण भार डाव्या पायावर गेला. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. हेच आसन आता आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात समोर. थोडंसं कमरेतनं पुढे झुका. मागे असलेला जो डावा पाय आहे तो जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. छान. सावकाश सावकाश. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू. छान. 5, 4, 3, 2,
एक. उलटचाल, सावकाश, पाय खाली, हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. सूर्यनमस्कार करूया 4. आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभे राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे उघडून घेऊया. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम रवये नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 2 आपल्याला करायचे. आता पुढे फक्त मी अंक काउंट करेन त्याप्रमाणे करू. ओम भानवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. शेवट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. जेव्हा आपण ही फुंकर मारतो ती फुंकर आपल्या पावलापर्यंत जाते. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर एका कुशीला पडून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. डोळे मिटून घेऊया. वाढलेली श्वासाची गती नॉर्मलला येऊ देत. उदर श्वसन जाणीव आपल्या पोटाकडे. श्वास घेताना पोटवर येत आहे, श्वास सोडताना जमिनीकडे जात आहे. वाढलेली श्वासाची गती थोडीशी नियंत्रित आणण्यासाठी आपण एक हलकीशी कृती करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्याला समोरनं वर न्यायचे. बघा अशा प्रकारे समोरनं वर श्वास घेत घेत समोरनं वर, आणि श्वास सोडताना साईडने खाली अकार उकार मकार करत साईडने खाली येते. बघा अशा प्रकारे. श्वास घेताना समोरनं वर, श्वास सोडताना म करत हात साईडने खाली जमिनीला घासत घासत. ठीक आहे. याच्याने आपली वाढलेली श्वासाची गती नॉर्मलला येईल.
सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने समोर न वर येतील. एक हलकासा खेच द्यायचा आणि श्वास सोडताना उम करत हात जमिनीला घासत घासत खाली येतील. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रिलॅक्स. डोळे मिटून वाढलेली श्वासाची गती आता संथ झाली आहे याची जाणीव करूया आपण. द्रोणासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला आपल्या हातांचा स्टँड करून फक्त कमरेपासूनचा वरचा भाग वर उचलायचा आहे. हातांचा स्टँड करा. हाताच्या आधाराने कमरेपासूनचा वरचा भाग वर उचला सुरुवातीला. बरोबर. आणि आता उजवा पाय वर उचला. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. इथे थांबा. 5 4 3 2 1. उजवा पाय खाली. डावा पाय वर उचला. गुडघ्यातनं सरळ ठेवून नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. इथे थांबा. 5 4 3 2 1. बरोबर. डावा पाय खाली घ्या. आता दोन्ही पाय एकत्रित वर उचला आणि तिथे थांबा. बरोबर. 5 4 3 2 1. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवरती येऊ देत. हाताच्या आधाराने सावकाश डोकं जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती घ्या. आता पुन्हा एकदा आपल्याला हेच आसन करायचंय. फक्त या वेळेला आपल्याला एकाच वेळेला आपले दोन्ही पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर एकाच वेळेला जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करूया. ज्यांना पटकन नाही आलं करता तर त्यांनी जसं आता आपण हातांचा आधार घेऊन आधी अपर बॉडी वर उचलली होती त्याप्रमाणे कृती करा. ठीक आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एका रेषेमध्ये आपलं संपूर्ण शरीर आहे. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. परफेक्ट. आपली नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. नॉर्मल श्वास चालू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. व्हेरी गुड. छान. सावकाश पाय येऊ देत खाली. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. छान पैकी. व्हेरी गुड. कंट्रोल मुवमेंट आणि विश्रांती. छान. ज्यांना वेट लॉस करायचं आहे, आपले कोर मसल्स बिल्डअप करायचे आहेत, ते अजून स्ट्रॉंग करायचे असतील तर नक्की हे द्रोणासन करत जा. जाणीव श्वासाची. डोळे मिटून काही क्षण थांबूया. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून जा. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. खांदे जमिनीकडे सैल सोडलेत. पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडलाय. तोंड बंद आहे. डोळे बंद आहे. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडून द्यायची आहे. आणि काही क्षण कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून जाऊया. आज आपण जे जे काही नवीन पाहिलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. अर्धमत्स्येंद्रासन, गोमुखासन ही 2 नवीन आसनं आपण शिकलो. सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय,
सोडतोय. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करीत आहे. एक हलकंसं स्मित असते आपल्या ओठांवरती. निश्वास घेताना प्राणयुक्त प्राण चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. हलकीशी हालचाल करा हातापायांच्या बोटांमध्ये. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकंसं खेच द्या संपूर्ण शरीराला. एक हलकासा खेच. सावकाश हात खाली घ्या. हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. पुन्हा एकदा हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश तिथल्या तिथेच पापण्यांची उघडझाप करा आणि एका कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विषयामध्ये मान मागे सैल सोडून पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मुंडी. आज आपण शीतली आणि सितकारी हे दोन प्राणायाम बघणार आहोत. तर हे दोन प्राणायाम खरं थंडीच्या दिवसामध्ये हे प्राणायाम वर्ज्य आहेत. कारण की शरीराचं तापमान कमी करणारे हे प्राणायाम आहेत. तुम्हाला फक्त मी टेक्निक दाखवते. आपण फक्त 2-2च आवर्तनं करणार आहोत या दोन्ही प्राणायामांची. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे दोन्ही प्राणायाम लाभदायक ठरतात. फक्त थंडीच्या दिवसामध्ये हे प्राणायाम करणं शक्यतो तरी टाळायचं असतं. आणि त्याचबरोबर ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. आणि हे प्राणायाम दोन्हीही तुम्हाला मोकळ्या हवेमध्ये, शुद्ध हवेमध्ये करायचे आहेत. कारण की हे दोन्हीही अपवादात्मक प्राणायाम आहेत. कारण की इथे आपण तोंडाने हवा आतमध्ये भरून घेतो आणि ती नाकावाटे बाहेर सोडतो. म्हणून मोकळी हवा, शुद्ध हवा जिथे असेल, अजिबात धूर जिथे नसेल, अगरबत्तीचाही धूर नको, अशा मोकळ्या ठिकाणी हे प्राणायाम करायचे असतात. तर सुरुवातीला मी दाखवते शीतली. तर इथे हातांची ज्ञानमुद्रा करायची, पाठकणा सरळ ठेवायचा आणि जिभेची पन्हळ म्हणजे जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने पूरक हवा आतमध्ये भरून घ्यायची. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने ती सोडायची. ठीक आहे. हा झाला शीतली, जिथे तुम्हाला जिभेची पन्हळ करायची अशा प्रकारे. पुढचं आहे सितकारी. सितकारीमध्ये सुद्धा सेम कृती, फक्त ओठ विलग दातावर दात. जेव्हा आपण हवा आतमध्ये भरून घेतो ना, तेव्हा सित असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी प्राणायाम म्हणतात. आता ज्यांची कुठल्याही प्रकारची दाताची ट्रीटमेंट चालू असेल, म्हणजे रूट कॅनल किंवा काही काही तुम्हाला मसल्स इश्यू असतील म्हणजे दाताचे, तर मात्र दोन्हीही प्राणायाम करताना काळजी घ्या किंवा ठणका लागू शकतो जेव्हा आपण हवा आतमध्ये भरतो त्यावेळेला. ठीक आहे. सुरू करूया. आपल्याला फक्त 2-2 आवर्तनं करायची दोन्हीही प्राणायामांची. तर सुरुवातीला आपण करूया शीतली. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ. डोळे मिटून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घपूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय.
जीवात्मध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. दुसरं आवर्तन शीतली प्राणायामाचं. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. जीवात्मध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. दोन आवर्तनं सितकारीची. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये असेल. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या. खोलवर दीर्घ पूरक, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये जातीये. आपल्या संपूर्ण जबड्याला, हिरड्यांना या थंड हवेचा स्पर्श जाणवतोय. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. वन मोर राऊंड. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. खूप छान वाटतं हे दोन्हीही प्राणायाम करताना. मन शांत होतं, चित्त स्थिर होतं. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. करूया 3 आवर्तनं अनुलोम विलोमची. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा आणि उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले. जाणीव आपला अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये दाब आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स, त्याची जाणीव. स्पंदनांची अनुभूती. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसलोय. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल. जाणीव श्वासाची आंतरिक सजगता. करूया 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना ओंकार. ओम. खोलवर दीर्घ पूरक. ओम. खोलवर दीर्घ पूरक. ओम.
शांतीपाठ दोन्ही हात जोडून. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे आपली साधना ओमला समर्पित राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सर. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेलं ओम करी. हरिओम. शुभ सकाळ. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस.